नमस्कार प्रेक्षक हो, गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपणा सर्वांचं मी तेजस्विनी हार्दिक स्वागत करते. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मित्रांनो, भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतीक्षेनंतर भव्य श्री राम मंदिराचा अभिषेक सोहळा नुकताच संपन्न झाला. हा सोहळा एक दिव्य अनुभव होता, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. प्राचीन मंत्रोच्चार, भजन, कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीप प्रज्वलन यामुळे या सोहळ्याची आभा नक्कीच वाढली. आणि आपल्याला प्रत्यक्षात सगळ्यांना जाऊन अयोध्येला त्या दिवशी जाता आलं नाही, पण आपल्यातलेच एक प्रतिनिधी जे आपल्या चेंबूरचे रहिवासी आहेत ते मात्र त्यांचं अहोभाग्य आहे की त्यांना श्रीरामाचं दर्शन त्या दिवशी घेता आलं, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पाहता आली. तर त्यांच्याकडून आपण अयोध्येचा हा सगळं वर्णन जाणून घेणार आहोत. तर मी आपल्या गेस्टचं आज म्हणजे आजच्या पाहुण्यांचं स्वागत करते. श्रीयुत विठ्ठल कांबळे सर, जे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आचार्य 90 FM मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, कसा होता तो अनुभव? म्हणजे फार उत्सुकता आहे, कारण आम्हाला बऱ्याच जणांना अयोध्येला जायचं होतं त्या दिवशी, पण फार गर्दी असेल, दर्शन होईल की नाही, आणि थोडं लिमिटेड असल्यामुळे आपण जाऊ शकलो नाही. तर तुम्हाला जायची सुवर्ण संधी मिळाली, म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखा हा दिवस आहे. तर काय सांगाल या दिवसाविषयी? खरं तर नोव्हेंबर महिन्यापासूनच सगळी आणि अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार मंदिराचा मध्ये, आणि नवीन मंदिरामध्ये रामलला तिथं पुन्हा प्रतिष्ठापित होणार ही बातमी चालू होती. लोकांमध्ये एक उत्साह होता, कुतूहल होतं, कसं होणार, काय होणार, या कार्यक्रमाला निमंत्रित कोण असतील, कसे असतील. समाजातल्या प्रतिष्ठित मंडळींनाही बोलवलं होतं, उद्योजकांना बोलवलं होतं, सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवलं होतं, सर्व जातीपंथ संप्रदाय विचार अशा सगळ्यांना निमंत्रण होतं. त्याच्यामुळे आपल्याला कुणीतरी असं बोलवेल वगैरे असं काही वाटलं नव्हतं. स्वाभाविक एक सामान्य माणूस, परंतु रामलला हे सगळ्यांचे आहेत, समाजाचं प्रतिनिधित्व करतात, याची प्रचिती मला खरं 3 तारखेला आली. सिलेक्शन पद्धत कशी होती, काय होती मला नाही माहित, परंतु 3 तारखेला मला अयोध्येवरनं फोन आला की तुम्हाला 22 जानेवारीला यायचं आहे. आनंद होता की 22 जानेवारीला बोलवले आपल्याला, इथपर्यंत ठीक होतं, पण पुढचा निरोप त्यांनी दिला केवळ यायचं नाही, तर देशभरातनं एक 11 कुटुंबांना त्या प्राणप्रतिष्ठेचा जो यजमान पद देणार आहोत, त्यामध्ये तुम्हा पती पत्नीला आम्ही बोलवलं आहोत. हे मात्र माझ्या कानावर विश्वास न बसणार असं होतं. त्यामुळे एक आनंद, काय सांगावं, कसं करावं काही व्यक्त होता येत नव्हतं, फक्त डोळ्यातनं अश्रू वाहत होते आणि खूप आनंद झाला. आणि तर माझ्या पत्नीलाही तसा निरोप गेला आणि मग आम्ही तयारी केली खूप छान. अयोध्येत 22 तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही 20 तारखेलाच पोहोचलो. त्यामुळे विमानतळावरनं रिसिव्ह करण्यापासून ते निवास व्यवस्था सगळी खूप छान होती. 22 तारखेला अतिशय सन्मानाने आम्हाला नेलं. बाकी 11 कोण कुटुंब आहेत, किती आहेत काय माहित नव्हतं आम्हाला, कोण आहेत, कुठले आहेत. तर प्रत्यक्ष तिथं अतिशय सन्मानाने गर्भगृहात आम्ही गेलो आणि कळलं की खूप ते दृश्य होतं, ते अतिशय स्वतःला भावनावश करणार असं होतं. आणि असं वाटत होतं की गेल्या जन्मीचं खरंच सार्थक झालं. खूप प्रसन्नता वाटत होती. गर्भगृहात प्रवेश करतानाच खूप आनंद वाटत होता. अच्छा, तुमच्या आयुष्यामध्ये श्रीरामाचं काय स्थान आहे आणि तुम्ही कशा प्रकारे श्रीरामाशी जोडले गेलेले आहात? खरं रामाशी जन्मापासूनच माणूस जोडला जातो, त्याला काही जोडायला लागत नाही वेगळ्या पद्धतीने. आणि रामाशी जोडण्याची परंपरा कशी आहे, आमच्या घरामध्ये सुद्धा माझे वडील हे पांडुरंगाचे भक्त, उत्कृष्ट मृदंग वादक होते. वारीला जाणं आमच्या घरात होतं आणि त्याच्यामुळे घरामध्ये एक परंपरा, वारसाच आहे तो तसा एका अर्थाने चांगला. त्यामुळे राम हा आवडीचा आहेच. राम म्हटलं की मग हनुमान येतो, राम म्हटल्यानंतर लक्ष्मण येतो, राम म्हटलं की ती कथा येते. कितीही वेळा पुन्हा पुन्हा जरी टीव्हीवरच्या त्या सिरियस पाहिल्या रामायण, तर अजूनही त्याची गोडी अवीट आहे. त्यामुळे राम हा तसा सगळ्यांच्याच आत्म्यात आहे तो परमात्मा.
त्यामुळे रामाविषयीची गोडी ही बालपणापासूनची सगळ्यांमध्ये आहे, तशी माझ्यामध्ये आहे. राम सगळ्यांनाच आवडतो, तसं मलाही आवडतो राम. नक्कीच. आता कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्याचं व्यवस्थापन समिती आली, म्हणजे त्या पूर्ण कार्यक्रमाचं इव्हेंट मॅनेजमेंट, हल्लीच्या काळात आपण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो, एवढा मोठा भव्य दिव्य असा तो सोहळा, एवढे लोक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तिथे येणार, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची म्हणजे जेवणाची व्यवस्था आणि दर्शनाची वेगळी व्यवस्था, हे सगळं एकंदरीत व्यवस्थापन चोख झालेलं होतं असं तुम्ही म्हणताय. तर ते नेमकं कशा पद्धतीने करण्यात आलं त्याविषयी खूप चांगला प्रश्न आहे आणि खरं माहिती सांगावीशी वाटते. श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्ट जो आहे, त्या ट्रस्टने देशभरातल्या एक जवळ 8,500 लोकांची सूची बनवली होती, ज्याच्यात मगाशी मी सांगितलं तसं समाजातल्या सर्व स्तरातल्या मंडळींची ती सूची होती आणि प्रत्येकाला व्यक्तिगत निरोप देण्याची रचना होती. म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे आपल्या मुंबईतल्या कला क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, या सगळ्यांना व्यक्तिगत भेटून त्यांना निरोप देण्याची व्यवस्था, निरोप दिल्यानंतर जाण्या येण्याची रचना काय, समाजातले प्रतिष्ठित अनेक मंडळी होती की ते कसे येणार आहेत, ट्रेनने येणार आहेत, विमानाने येणार आहेत. त्यामुळे अनेकांनी चार्टर फ्लाईट केले होते. तर त्या प्रत्येक फ्लाईटचं सुद्धा प्रत्येक एअरपोर्टवर पार्किंगची नीट व्यवस्था कल्पना करवत नाही. म्हणजे अयोध्येला उतरल्यानंतर ते विमान तिथं जागा नसेल तर ते लखनौला, बनारसला, गोरखपूरला अशा वेगवेगळ्या एअरपोर्टवर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था होती. आल्यानंतर त्या प्रत्येक जण कुठं राहणार आहे, 1 दिवस 2 दिवस, कारण 2 दिवसाचा साधारण योजना होती. 21 तारखेला सगळ्यांनी पोहोचावं अशी त्याची कल्पना होती. आणि निवासाची व्यवस्था मग काही जणांनी स्वतःच केली, हॉटेलमध्ये केली होती स्वतःची काही जणांनी, पण काही जणांची तिथं अतिशय शामियाने चांगले उभे केलेले होते. त्याच्यानंतर कोण कुठे बसणार आहे त्याची खूप चांगली व्यवस्था होती. म्हणजे गेट नंबर 3ला कुठे, 2ला कोण आहे, 1ला कोण आहे, पहिल्या रो मध्ये कोण आहे, दुसऱ्या, ते चेअरवर नंबर होते. जसं आम्हाला निमंत्रण होतं तर माझं 7700 असा माझा क्रमांक होता आणि पत्नीचा क्रमांक 7700 असा क्रमांक तिचा होता. त्याच्यामुळे तो नेमकेपणा त्यातला होता. जागेवर बसल्यानंतर जिथं बसले तिथंच त्यांना अल्पोपहार भोजनाची व्यवस्था जागेवरच, म्हणजे कार्यक्रम दीर्घकाळ चालणार होता त्याची आधी कल्पना दिलेली होती. त्यामुळे आम्हाला सुद्धा आत गर्भगृहात आम्ही प्रवेश केला पती पत्नीने. तिथं नीट व्यवस्था मांडलेलं होतं सगळं, की इथं कसं कोण बसणार हे नव्हतं सांगितलं. 5-11 जणांनी कुठं बसेल तो त्याने ठरवायचं, त्याचा क्रम नव्हता लावला, हा इथं बसेल, हा इथं बसेल. तर ते 15 जण झालं होतं आम्ही. 11च्या वेळी 3 वाढले पण होते, 4 जण. आणि पंतप्रधान किती वाजता येणार याचं वेळ निश्चित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक येणार होते, योगी आदित्यनाथ येणार होते. ही सगळी प्रतिष्ठित मंडळी ही आधी आली होती आणि माननीय पंतप्रधानांचं 12 वाजता हे आगमन झालं. त्यामुळे प्रत्येक विधी सुद्धा 16 तारखेपासून विधी चालूच होते, परंतु प्रत्यक्ष 22 तारखेला त्या मुहूर्तावर 29 सेकंदांचा तो खरा मुहूर्त होता असा त्या जो विधी जो हे करायचा होता. त्यामुळे अतिशय नीटनेटकं व्यवस्थापन. मग दर्शन पहिलं कोण घेईल, त्याच्यानंतर मग बाकी कसे घेतील, त्याची क्रमवारीता कशी, याचं व्यवस्थापन मंदिर निर्माण ट्रस्टने खूप छान केलेलं होतं. याचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडलं तिथं. नक्कीच. आता मी अर्थातच तुम्हाला मंदिराविषयी विचारेन, कारण गर्भगृहाचंच फक्त बांधणी झालेली आहे, पूर्ण मंदिराचं तसं अजून बांधकाम बाकी आहे. पण काय म्हणतात, त्या वास्तूत गेल्यावर फार प्रसन्न वाटतं आणि श्रीरामांचं आजूबाजूला आपल्या अस्तित्व जाणवतं. आणि म्हणजे मला आनंद माडगूळकर सरांनी सांगितलेला किस्सा आठवतोय की त्यांना म्हणजे 3 किलोमीटर त्यांना त्यांचं राहण्याची व्यवस्था होती आणि 3 किलोमीटरवर त्यांना पायी चालत जायचं होतं म्हणजे दर्शन घेण्यासाठी. तर असं झालं की एवढा ते आनंद माडगूळकर म्हणजे मोठं व्यक्तिमत्व आणि आपली ती बॅग घेणं आणि ते 3 किलोमीटर चालत जाणं. पण असं झालं की कुठून तरी एक रिक्षा आली आणि त्यांना ती घेऊन गेली. म्हणजे असं म्हणजे साक्षात श्रीराम आले एका रिक्षा चालकाच्या रूपात, असा त्यांनी किस्सा सांगितला परवाच. तो माझ्या ऐकण्यात आला की म्हणजे काय म्हणजे त्यांचं पुण्य काय असेल की आपल्याला 3 किलोमीटर आणि एवढं उंच व्यक्तिमत्व आणि एवढं लांब चालत, वयस्कर आहेत ते. आणि असं तुमचा काही असा अनुभव आला का? खरा अनुभव म्हणजे असं तुम्ही म्हणालात तसं की प्रवेश आता यजमानांनी आधी जायचं होतं 9:30 वाजता. तर आम्ही पोचल्यानंतर जनरल सगळ्यांकडेच VIP, एक्स्ट्रा ऑर्डिनरी
पास होते ते. आणि आम्ही एंट्री करणार होतो तर मला सोडलं, पण पत्नीला त्या सिक्युरिटी गार्डने अडवलं. त्याने विचारलं की नाही, आपका तो गेट नंबर 4 है, आप नहीं जा सकती, यहाँ दूसरे गेट से जाइए. मला म्हणलं नाही, आम्ही यजमान आहोत. तर तिचं समाधान होईना. अशा एवढ्या क्षणात जितेंद्रनाथ महाराज जे अकोल्याचे आहेत आणि ते ओळखत होते मला, ते तिथं आले एकदम. ते म्हणाले काय झालं, तर म्हणलं असं असं आहे. त्यांनी ते सिक्युरिटी सांगितलं, बाई हे यजमान आहेत, हे बसल्याशिवाय आमची पूजा होणार नाही. त्यांनी सोडलं. आम्ही आनंदात होतो. महाराज कुठे गायब झाले माहित नाही. म्हणजे हा एक क्षण असा असतो की तेवढं सांगायला ते आले आणि ते गायब झाले, कुठे गेले, कुठे जाऊन बसले माहित नाही. हा अनुभव आहे. आणि गर्भगृहामध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेचं तर वर्णन खूप मोठं होतं. साक्षात समोर काही अंतरावर, एक जवळजवळ 5-6 फुटाच्या अंतरावर गर्भगृह समोर बाहेर सगळी मंडळी बसलेली आणि पूजा विधी. आमचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करत होते आणि आम्हाला सांगितलं की तुमचे प्रतिनिधी ते करतायत तिथं, तुम्ही इथं ते विधी सुरू करा. त्यामुळे त्यावेळेला आम्ही स्वतःचं भान विसरलो होतो. मी कोण आहे, कुठला आहे, माझं स्थान काय आहे. त्यापेक्षा मी रामललाच्या चरणी बसलो आहे, याच्यासारखा आनंद नव्हता. खूप सुंदर पूर्वजन्मीचं संचित, आई वडिलांची पुण्याई आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा या फळाला चेंबूरमध्ये चेंबूरकरांनी दिलेले खरे खूप मोठ्या शुभेच्छा होत्या. खूप मोठा आनंद होतो. आणि माहित नाही कसं काय सिलेक्शन झालं, पण खूप मोठा आनंद वाटला. हो, नक्कीच. आपण पंढरपूरला जातो, विठुरायाच्या चरणी लीन होतो, तेव्हा म्हणजे ते सुद्धा दाम्पत्य असतं आणि त्या मुख्यमंत्री साहेबांनंतर त्या यजमानांचा, म्हणजे जे यजमान पद असतं त्या दाम्पत्याचा सन्मान सत्कार केला जातो. आणि हा तुमचे जे 11 जण होते त्यांचा म्हणजे पती पत्नीचा असा जाहीर सत्कार करण्यात आला, आधी मेन निमंत्रण मिळालं, ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आता असं म्हणेन की आता किती दिवस लागतील पूर्ण मंदिर बांधून व्हायला साधारण? काय इतक्या 500-550 वर्षाच्या तपश्चर्येनंतर, संघर्षानंतर रामलला आपल्या मूळ जागी हे प्रतिष्ठापित झालेले आहेत. आता त्याचं काम सुरू झालंय. म्हणजे आता जर तुम्ही प्रवेश केला तरी असं समाधान होतं. खूप सुंदर मंदिर, गर्भगृह जरी असला अतिशय भव्य आहे. हे पहिला मजला आहे. दुसऱ्या मजला राम दरबार, तिसरा मजला, चौथा, अशी सगळी सुंदर. हे सगळं काम पूर्ण व्हायला काम चालत राहील, कारण जवळजवळ 17-18 एकरामध्ये ते काम आहे. खूप मोठं व्यापक आहे. त्यामुळे हे काम चालत राहील. 2 वर्ष 3 वर्ष पण लागतील, पण दर्शनाची प्रक्रिया ही चालू राहील. दर्शनात कुठेही व्यत्यय, अडथळा येणार नाही. त्यामुळे जी समाजाची आस होती की रामाला त्याच्या मूळ गर्भगृहात आम्हाला बघायचं आहे, इमारत तर बांधली जाईल. जसं कधी कधी आपलं पण होतं की घर बांधायला काढतो, पण आता सगळे किती दिवस भाड्याने राहणार, तर आपण घरी जाऊया आणि काम चालत राहील. त्यामुळे आता रामलला त्याच्या मूळ घरात विराजमान झालेले आहेत. मंदिराचं काम लवकर पूर्ण होईल, गतीने होत आहे. खूप त्यातल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा तुम्ही मुलाखती किंवा इंटरव्ह्यू बघितले असतील. धन्य आहेत ते, म्हणतात आमच्या हातून काय काम होतं आम्हाला कळत नाही. त्यामुळे अंगावर शहारा येतो अशा मंडळींच्या भावना ऐकल्यानंतर. त्यामुळे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि त्याचं जे रूप आहे, भव्यता आहे, दृश्य आहे, ते भारतातच नव्हे तर जगामध्ये हे खूप मोठं आश्चर्य असेल. खूप मोठं आश्चर्य असेल. याच्यासारखं काही नसेल दुसरं. इतकं भव्य, दिव्य, आध्यात्मिक, सर्वसमावेशक समरसतेचं प्रतीक असं असलेलं राम मंदिर उभं राहणार आहे. नक्कीच. आणि एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारू इच्छिते. आता शाळेचं तर तुम्ही मुख्याध्यापक आहातच, मग त्या दृष्टीने तुम्ही विद्यार्थ्यांसाठी नक्कीच चांगलं, विद्यार्थ्यांना यश मिळू दे, आणि अर्थात मुलं शिकली तर आपलं भारताचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, तर रामरायाकडे तुम्ही काय मागितलं? रामरायाकडे मी खरंच चांगला प्रश्न विचारलाय मला. रामरायाकडे मी असं मागितलं की भारत माझा देश आहे, हे बरोबर आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बरोबर आहे, पण महाराष्ट्र माझं राज्य आहे, मराठी माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा जगाला ज्ञान देणारे, हे अमृत देणारी अशी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तिला म्हणलंय, अमृतातेही पैजा जिंके. अशा मराठी माध्यमाच्या शाळेच्या, प्राथमिक शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. मी ईश्वराला आणि प्रभू रामरायाला म्हटलं की माझी मातृभाषा टिकून राहू देत, माझ्या मातृभाषेत शाळा टिकून राहू देत, माझीच नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माध्यमांच्या शाळा नीट राहू देत, गुणवत्तापूर्ण राहू देत. आणि हे सत्य आहे, खरं आहे. माझी ही चळ, मी त्यातला अतिशय सक्रिय कार्यकर्ता म्हणून मराठी शाळांसाठी प्रयत्न करत असतो. माझा तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि रामरायाने ते ऐकले असं मला वाटतंय.
तरुण आता 1ली ते 10वी मराठी विषय अगदी खूप खूप चांगलं. मला असं वाटतं की मी विश्व संमेलनाला गेले होते तिथे आणि आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. रामरायांनी माझं ऐकलंय आणि मातृभाषा पुन्हा एकदा ही होईल. आणि ज्ञानेश्वरांचं जे स्वप्न आहे की अमृतातेही पैजा जिंके आणि विश्वाला मार्ग दाखवणारी अतिशय गोड अशी माझी मराठी ही जगू देत असं रामरायाला मागितलंय. वा, सुंदर, खूप छान. आणि तेव्हा आता हा जानेवारीचा महिना आहे, म्हणजे फार थंडी, कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तुम्ही गेलात, तर अयोध्येत थंडी कितपत होती आणि तुम्ही कसं काय? 7 इथं आपण 27 डिग्रीला सुद्धा थंडी म्हणतो, तिथं 7 डिग्री आणि त्याच्यापेक्षा खाली होतं तापमान. म्हणजे रात्री झोपताना प्रचंड 1 दुलई 2 दुलई 3 अंगात स्वेटर सगळं होतं. आम्हाला प्रश्न 22 तारखेचा होता की पूजेला सकाळी बसायचंय आणि कसं होणार. पण कसं असतं की जेव्हा इच्छा तीव्र असेल त्यात ऊन वारा थंडी यापासून दूर जातो माणूस, त्याच्यात लीन होतो आणि त्याला काही होत नाही. मला ऋषी मुनींची जेव्हा आठवण येते की ते कसं काय सहन करते, सहन नाही करत, त्यांना ते जाणवतच नाही, कारण त्याच्यात तिकडे लक्षच नसतं त्यांचं. पत्नीने ठरवलं होतं की महाराष्ट्राचं प्रतीक काय, तर माझी पैठणी, ती पैठणी परिधान केलं होतं मी, धोतर होतं, जॅकेट होतं, आपली महाराष्ट्राची टोपी होती, वेशभूषा आम्ही दोघांनी तशाच पद्धतीने केलेलं होतं. आणि लिटरली त्याच्यात कुठेही कशाही पद्धतीचं तिला जाणवली नाही थंडी, त्याचा त्रास नाही झाला, आल्यावरही झाला नाही, आजही झालेला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यात राममय झाल्यामुळे कदाचित त्याचा झाला नसेल. डिग्री तापमानाची खूप खाली होती. आता शेवटचा प्रश्न अर्थातच तुम्हाला असा विचारेल की आपल्याकडे श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली, अयोध्येमध्ये मोठं मंदिर उभारलं, अवघ्या जगाचं लक्ष या त्या 22 तारखेला सगळ्यांचंच लक्ष त्या देवळाकडे लागलं होतं, मंदिराकडे लागलं होतं. आता भारताला अर्थातच भारताची मान उंचावणारा हा क्षण आहे. तसंच इतर देशांची भारताकडे बघण्याची एक आध्यात्मिक देश, शांतताप्रिय देश अशी आहे. तर ह्या मंदिर बांधणीमुळे इतर देशांवर काय प्रभाव असेल भारताचा, त्याविषयी थोडं. कसं असतं की देश म्हणलं की देशातले नागरिक येतात. नागरिक आणि देशाचं नातं काय आहे, तर नागरिकांच्या विश्वासावर देश चालत असतो. तर भारतातल्या सर्व नागरिकांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे. आत्मविश्वास कसा वाढला, तर सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे काय, सर्वांचं कल्याण जर करायचं असेल तर आपण आत्मनिर्भर असलं पाहिजे. भारत हा आत्मनिर्भर होताना दिसतो. जगाला काय संदेश मिळतो, तर समाज जर आत्मनिर्भर राहिला तर देशाची प्रगती चांगली होते. त्यामुळे जगाला सुद्धा दिसतं की त्यांनी त्यांच्या नागरिकांमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तर भारताचा आत्मविश्वास हा जगाच्या कल्याणासाठी आहे. जगामध्ये जसं ज्ञानेश्वर माऊलींनी वसुधैव कुटुंबकम असं म्हटलं, त्यालाच हा दुजोरा देणार आहे. आणि राम हा सर्वांचा आहे. आता तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर वगैरे, सगळ्या प्रकारचे लोक रामाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या कृती करत येतात. तर जगामध्ये सुद्धा इस्कॉन असेल किंवा अमेरिका असेल, इंग्लंड असेल, सगळीकडे या देशा रामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भक्तिमय आहे. त्यात कुठेही मनामध्ये नकारात्मक विचार नाहीये. त्यामुळे रामाच्या या मंदिरामुळे राष्ट्र कसं निर्माण होऊ शकतं आणि समाजाच्या आत्मविश्वासाची ताकद कशी वाढते त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे जग भारताकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहतंय असं मला वाटतं. खरंच खूप. आणि गीतरामायण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा, म्हणजे बापूजींचं गीतरामायण बघतो ऐकतो तेव्हा फार असं आपल्याला वाटतं की खरंच राम आपल्यामध्ये आहे आणि आपण सगळ्यांनीच प्रत्येकाच्या मनामध्ये आत्म्यामध्ये राम बसलेला आहे. कारण जर आपण त्या पद्धतीने एकमेकांशी वागलो तर आपल्याला खरंच आपल्या सगळ्या जीवनाचा उद्धार होईल आणि आपण उत्कर्ष साधू. आणि तुम्ही खूप छान आम्हाला हा अनुभव कथन करण्यासाठी आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण रामच ध्यास रामच श्वास हा विचार घेऊन आणि कांबळे सर अयोध्येला नुकतेच जाऊन आले, त्यांचा अनुभव आपण आज जाणून घेतला. या विशेष सेगमेंटमध्ये विठ्ठल कांबळे सर उपस्थित झाले, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि अशाच एका नवीन विषयासह आणि नवीन यजमानांसह आपण पुन्हा भेटूया. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. थँक्यू.